नमस्कार. उपस्थित सर्वांचं स्वागत. आज आपल्या गोळकट्टाचा 82वा भाग आहे. ऑगस्ट 2018 मध्ये या कार्यक्रमाची सुरुवात आपण केली होती. कार्यक्रमाचा उद्देश असा होता की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींना आपण इथं बोलावतो, त्यांचा प्रवास समजून घेतो. त्या व्यक्तीची एक नव्यानं ओळख होते. अन्यथा जेवढा आपला संबंध असतो तेवढीच त्या व्यक्तीची ओळख असते. मात्र या निमित्तानं आपल्याला अगदी त्यांचा लहानपणापासून त्यांच्या आयुष्यातले कष्ट, संघर्ष, यश अशा सगळ्याच गोष्टींचं आपल्याला ज्ञान होतं आणि प्रत्येकाच्या आयुष्यातनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं, आयुष्यात प्रेरणा मिळते. हा या कार्यक्रमाचा उद्देश. आपल्याला आज मान्यवर म्हणून या 82व्या कार्यक्रमात लाभलेत रत्नागिरीतीलच श्री धीरज साटविलकर. ते जन्मतःच अस्थिव्यंग आहेत. आता आपल्या समोर येतीलच. आणि असं असतानाही त्यांच्यामध्ये अनेक कला आज आहेत. आणि आज आपण बघतो की धडधाकट माणसं सुद्धा नैराश्याच्या गर्दीत दिसतात. आणि मला हे खूप प्रेरणादायी यांचं व्यक्तिमत्व वाटलं. आणि आज आपण त्यांचा सगळा प्रवास आपण समजून घेणार आहोत. आणि त्यासाठी मी त्यांना निमंत्रित करतो, श्री धीरज साटविलकर. आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. धीरज साटविलकर. हो, माईक घेता येईल? नाही माईक नाही, हात देईन मी. नीट बसता येईल मागे, काय टेन्शन नाही. काय अडचण वाटली तर सांगा. नमस्कार धीरजजी. नमस्कार. आज हा गोळकट्टाचा 82वा भाग आहे आणि आपण मान्यवर म्हणून आहात. आपण प्रत्येक मान्यवरांची सुरुवात त्यांच्या लहानपणापासून म्हणजे अगदी जन्मापासून करतो. तर आपण त्याच्याबद्दलच सुरुवात करूया पहिल्यांदा, की स्टँडचा माईक आपण करूया का, नाही तर किंवा हा देतो नाही चालेल ना. तो आहे स्टँड जोडू. ठीक आहे. बघा ठीक आहे. तुमच्या जन्मापासूनच आपण विचार करूया. तुमचा जन्म कधी झाला, तुमचं गाव आणि घरी कोण कोण असतं? माझा जन्म रत्नागिरीमध्ये झाला आणि माझे आई वडील, मी आणि भाऊ, आम्ही 4 जण असतो घरी. अच्छा. आणि तुमची शारीरिक स्थिती जी आहे ती आता जन्मल्यापासूनच आहे? हो हो. अच्छा. आणि पुढे शालेय शिक्षण वगैरे तुम्ही शाळेमध्ये केलं होतं, ते कुठे झालं? सुरुवातीला काही शाळा मला ऍक्सेप्ट करत नव्हते की असं व्यंग असल्यामुळे. अच्छा. पण नंतर आई वडिलांना, म्हणजे माझा भाऊ, लहान भाऊ, तो जेव्हा शाळेत जायला लागला तेव्हा नंतर मला सुद्धा आनंद वाटायला लागला की मला सुद्धा शाळेत जायचंय. तेव्हा मी आईला, वडिलांना सांगायचं की मला सुद्धा शाळेत जायचंय, मला सुद्धा शिक्षण घ्यायचंय. मग नंतर आई वडील सर्व शाळांमध्ये फिरून आलेत की पण कोणी ऍक्सेप्ट करायला नव्हतं की अशा मुलाला आपण शाळेमध्ये कसं ऍक्सेप्ट करणार. पण असं करून एक शाळा भेटली गाडीतलमध्ये, अपंग मुकबधीर मुलांची. त्या शाळेमध्ये मला परमिशन, फाटक स्कूलची अरुण फाटक सरांनी मला काही खटपट करून तिकडे शाळेमध्ये ऍडमिशन दिलं. पण त्या शाळेमध्ये सुद्धा काही शिक्षकांचं असं मत होतं की याला आपण कसं ऍक्सेप्ट करणार. पण नंतर शिव फाटक सरांनीच कन्व्हिन्स करून त्या मुलांच्यात प्रवेश मिळाला आणि तिथून माझी शिक्षणाची सुरुवात झाली. तिथे किती शिक्षण झालं? त्या शाळेचं कसं रुटीन होतं, 1ली ते 5वी पर्यंत शिक्षण व्हायचं. परत 5वी मध्ये गेलं की परत बालवाडीमध्ये टाकायचं, असा त्या शाळेचा नियम होता. पण नंतर कसं माझं वय वाढत होतं, जात होतं, त्यामुळे मग नंतर आईला मी सांगितलं की मला आता
हे करायचं. म्हणजे आपण पूर्ण रुटीन तयार झालं होतं शिक्षण हे करण्यासाठी. मग नंतर मग फाटक स्कूलला मी 4थीची परीक्षा दिली आणि मग 5वीला मग मेन फाटक स्कूलला ऍडमिशन घेतलं. अच्छा, म्हणजे मग- प्रत्यक्ष हा, मग सर्व मुलांच्या सामील अच्छा झालं. अच्छा. तिथे सगळे शिक्षक किंवा बाकी ज्यांचं सहकार्य कसं होतं? नाही, सर्वांचं असं खूप छान सहकार्य मिळालं. आणि शाळेत जाताना पण आई बाबांचं मोठं हे असेल, येस, योगदान. जाताना सुरुवातीला आई मला कमरेवर घेऊन जायची शाळेमध्ये. तर काय काय लोकांचे टॉन्ट सुद्धा ऐकायला मिळायचे की की अशा मुलाला घेऊन चालले. नंतर आई कशी कमरेवर आपल्याला दुखायला लागले की ती एक साईडला बसवून ठेवायची. बरोबर. लोकांना वाटायचे की ही भीक मागायला बसलेली आहे असे काय कायांची रिएक्शन असायची. अशा परिस्थितीमध्ये न डगमगता आज मी यशाची आहे. पायरी चढत चाललोय. शाळेचे शिक्षण झालं म्हणजे 10वी पर्यंत तिथे मग फाटक मध्ये शिकला? नाही, तिथे पण सुरुवातीला 2009 म्हणजे 9वी पर्यंत मी फाटक स्कूलला केलं. बर. नंतर मी एक कार्यक्रम केला होता मराठी पाऊल पडते पुढे, हा. झी मराठीला. अच्छा. त्या कार्यक्रमात असल्यामुळे मी कार्यक्रमात शूटिंगसाठी मी कर्जतला असायचो. हा. मग नंतर मला ये जा करायला जमत नव्हतं. मग नंतर मग शाळेमध्ये असताना की सरांनी सांगितलं नाही की असं परीक्षा आहे आपल्याला द्यायला लागेल ते करून. पण नंतर मग करता आलं नाही. मग मला परीक्षेला बसवलं नाही आणि 9वीला मला नापास करण्यात आला. अच्छा. काय करणार असं. बर. पण नापास यासाठी करण्यात आलं की भूमितीचा पेपर असतो ना आपल्याला, ते मला एका पायाने आकृत्या काढायला जमत नव्हते. अच्छा. असं म्हणून मी सरांना तेव्हा सांगितलं होतं की सर मला आकृत्या काढायला जमणार नाहीत. पण सरांनी सांगितलं तू पेपर लिही, बाकीचं आपण बघूया. अच्छा. म्हणून पेपर लिहिले आणि अन टाइमला रिझल्टच्या दिवशी सांगितलं नाही की तू नापास आहेस म्हणून 9वीला. म्हणून मग मी विचार केला नाही मला पुढे शिक्षण घ्यायचं आहे. नंतर आई वडिलांना सांगितलं आणि मी 17 नंबरचा फॉर्म भरला आणि 10वीला आणि 10वीला पटवर्धन स्कूलला फॉर्म भरला आणि मग तिथे न रायटर घेता मी 10वीची परीक्षा दिली आणि 65% घेऊन पास झालो. वा वा. त्याच्यासाठी रिझल्ट आणि पेपर सगळा पायाने पेपर सर्व पायाने. मला एक हे आहे की पायाने लिहायचं हे तुमची सुरुवात ऍक्च्युअली कधीपासून झाली किंवा तुमच्या ही कधी लक्षात आलं की जमेल असं? ही सुरुवात मला फाटक स्कूलला मुखबधीरला असताना सुरुवात झाली होती. फाटक सरांच्या हा, तेव्हा सरांनी सर्व मुलं अशी बसलेली होती ना, बरोबर. मी त्यांच्यामध्ये मला कसं बसता येत नव्हतं. मी असं रेंगाळत असायचो खाली. नंतर हळूहळू सवय झाली की मला बसायची नाही. सरांनी स्वतःच्या पायामध्ये पेन्सिल धरली. अच्छा. हा, आणि मग नंतर मग ती पेन्सिल जेव्हा मी तो चॉक माझ्या पायात धरला ना, तर पायातून माझ्या पहिली शहर आले की नाही मी आता करू शकतोय. देवाने जर आपल्याला 2 हात नाही दिले तर एक पाय दिला तर एका पायाच्या जोरावर आपण यश गाठू शकतो. ही जिद्द मनामध्ये आली आणि मी तेव्हापासून सुरुवात केली. अच्छा. पण फाटक सरांचं त्यांनी तुम्हाला प्रेरित केलं की जमू शकते येस. आणि फाटक सरांनी प्रेरित केलं आणि घरी आल्यावर आई वडिलांनी प्रेरित केलं, उत्साह दिला की आपल्याला तू असं असून पण आपण तू करू शकतोस, याच्यावर मात करायची. याच्यावर मात करू शकतोस. आणि ते मी पुढे केलं. आणि मग चित्रकला वगैरे सगळं त्या पायाने? हा, मग चित्रकला मग नंतर मी स्वतःहून शरीरामध्ये आत्मसात करत गेलो आणि यश घेतलं. 10वी नंतर तुम्ही 12वी पण? नाही, 10वी नंतर 65% घेतल्यानंतर मी 11वी आणि 12वी आपलं पटवर्धन स्कूलला कॉलेजला केलं. अच्छा. तिथून आई वडिलांचं स्वप्न होतं की मुलाने वकिली, आईचं खास करून स्वप्न होतं की मी वकिली करावी. आणि मी बघितलं तुम्हाला लॉ कॉलेजला असताना. मी पण उशिरा खूप लॉ केलं. तेव्हा मी तुम्हाला कधी असं बघितलं तिथे लेक्चरला येताना. मी लॉची आईची इच्छा होती की मी मुलाने वकिली करावी. म्हणून मी वकिली यासाठी की बाकीच्या काय जे व्यवसायात आपल्या डॉक्टर असू दे किंवा इतर त्याच्यामध्ये हातांचा उपयोग असतो आणि वकिली असं क्षेत्र आहे जिथे बुद्धिमत्ता आणि फक्त स्पीच पाहिजे. या उद्देशाने मी वकिलीसाठी प्रयत्न करत होतो. पण नंतर कसं देवाने जी लिखित दिलेलं असतं ना, त्याच मी याच्यात परत आलो आणि लॉचं 3 वर्ष केल्यानंतर कसं वडील माझे सुतारकाम करतात. त्यामुळे लॉची फी आम्हाला कसं ती जवळी जमत नव्हती भरायला. मग नंतर विचार केला नाही, आपल्याला जे दिलेलं आहे शरीर देवाने, जी कला दिलेली आहे त्याच्यातच हे करून आपण कलेत येऊया. म्हणून मी लॉचे परत मध्ये सोडून परत कला क्षेत्रावर परिस्थितीमुळे सोडावं. अन्यथा लॉची पदवी घेऊन पुढे काय? मी 3 वर्षाचा लॉ कम्प्लीट केला होता. अच्छा. पण 12वी नंतर 5 वर्षाचं आहे, त्यातली 3 वर्षाचं करून सोडावं लागलं. पण आता तुमच्याकडे कोणत्या कोणत्या कला आहेत आणि तुम्ही त्या कशा आत्मसात केल्या? मी सुरुवातीला म्हणजे चित्रकला काढायचो. नंतर हळूहळू मी क्ले करायला लागलो. म्हणजे शाळेत असल्यापासून याची सुरुवात झाली होती? सुरुवात मला चित्रकलेपासून सुरुवात झाली होती. नंतर मग मी स्वतःहून आत्मसात करत गेलो की क्ले आपण काय काय करू शकतो. कारण मी प्रत्येकाकडे बघायचो की प्रत्येक जण कलाकाराचं क्ले करत असेल तर ती कला मला शिकायचं, हे करत असेल तर तेही मला शिकायचं. कशात कमी पडायचं नाही, सर्व मला आत्मसात करायचं होतं.
आणि मी ते करत गेलो. आता मी क्ले करतो, पेंटिंग करतो, मूर्तिकाम बनवतो, अजून फॅशनचे शो करतो, सिंगिंग करतो, ऍक्टिंग करतो आणि आता शिवणकाम करतो. ढोलकी पण वाजवतो येस, बघितलंय. इन्स्ट्रुमेंट वाजवतो. या सगळ्या कलांसाठी आपण एकदा खरंच टाळ्या वाजवण्याची गरज आहे. आपण एक शेवटी त्याचं एक छोटं प्रात्यक्षिक बघणार आहोत, एक स्केच आपण याच्यानंतर. आणि तुम्ही विविध टीव्ही वाहिन्यांवर पण तुमचे शो झालेले हो, हो. तुमच्या कला तुम्ही प्रदर्शित केल्यात. येस. तर कुठच्या वेगवेगळ्या विविध वाहिन्यांवर तुमचे show सुरुवात माझी ही आपली 2007 मध्ये ना, सुरुवातीला मुलं 10वीला नापासून आत्महत्या करत होते. हो. म्हणजे पुढे आपलं काहीच घडू शकत नाही या उद्देशाने लहान लहान मुलं आत्महत्या करत होतीस. आणि असं असताना एक विद्याधर पठारे जे आपले जे डिरेक्टर आहेत, त्यांनी त्यांच्या मनामध्ये आलं होतं की ह्या मुलाला आपण आपल्या कार्यक्रमामध्ये बोलवाय. तेव्हा ती कार्यक्रम होता ETV मराठीवर, कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक अच्छा. ही ती मालिका लागायची. त्या मालिकेमध्ये बातम्यांच्या मार्फत, म्हणजे बातम्यांवर माझी न्यूज मध्ये माझी बातमी जायची ना, ते पाहून मग विद्याधर पठारे साहेबांनी तो संपर्क करून माझ्याशी बोलवलं आणि मला त्या शूटिंगसाठी मुंबईला बोलवलं. अच्छा, कितवीला होतं तेव्हा? तेव्हा साधारण मी आठवत नाही एवढं, म्हणजे 7वी-8वीच्या दरम्यान. अच्छा, तिथे काय तिथे एक असा एपिसोड निर्मिती सावंत मॅडम होत्या आणि पंढरीनाथ कांबळे सर यांच्यावर काम करण्याचं, पॅडी कांबळे यांच्यावर काम करण्याचं मला भाग्य मिळालं. तिथून माझी कलाक्षेत्राची सुरुवात झाली. त्याच्यानंतर मी घरी आलो, कार्यक्रम केला आणि 2011 मध्ये ETV झी मराठीवर मराठी पाऊल पडते पुढे हा कार्यक्रम लागायचा. तो पहिला पर्व होता. त्या पहिल्या पर्वात मला जाणं मिस झालं माझं. म्हणून असं घरी बसला असताना परत हेडलाईन न्यूज मध्ये हेडलाईन दिसली की मराठी पाऊल पडते पुढेच ऑडिशन हे रत्नागिरीमध्ये होतं. म्हणून मी आईला सांगितलं, आजीला सांगितलं, वडिलांना सांगितलं की मला जायचंय आपल्या कार्यक्रमामध्ये. त्याच्यात आई बोलली की त्याच्यात धडधाकड मुलं आहेत आपण. तर ते मी सांगितलं की आपल्याला जे दिलेलं आपण प्रयत्न तर करून बघूया. आणि आजीनी मला, आई वडिलांनी मला घेऊन गेले तिथे. ते आपलं स्वयंवर मंगल कार्यालय आहे, तिथे ऑडिशन होतं. तिथून सुरुवात झाली, भरपूर लोक होते तिथे. मी कार्यक्रम केला, ऑडिशन दिला. ऑडिशनला मी मधुबनी पेंटिंग केली होती. म्हणजे आपली फुलांची झेंडूची फुलं असतात ना, त्याच्यान ते घासून मी त्याच्यातून कलर निर्माण केला होता. त्याच्यावर शाईने मी पेन्सिल करून आर्ट करून ते कलर तयार केला होता. असं ते चित्र काढलं होतं. ते चित्र सुरुवात झाली, नंतर रिझल्टचा टायमिंग आला. संध्याकाळी 7च्या दरम्यान रिझल्ट लागणार होता. सर्व टॉप 10 हे मुंबई ऑडिशन साठी निवडणार होते. हा, त्यातले 9 पर्यंत पूर्ण कम्प्लीट झाले होते आणि शेवटचा एक राहिला होता. तर मी आजी आणि मम्मी आम्ही आशा सोडलेली की चला आपण जाऊया, आपला चान्स कमी आहे. असं उठणार तेवढ्यात सतीश तारे जे आता आपल्या नाही आहेत, त्यांनी ते स्टेजवर होते आणि त्यांनीच माझं ऑडिशन घेतलं होतं. आणि त्यांनीच अनाऊन्स केलं की शेवटचा नंबर हा रत्नागिरीतून धीरज साठवकर मुंबई ऑडिशनसाठी सिलेक्ट होतं. जेव्हा सर्व प्रेक्षक माझ्याकडे बघायला लागले ना, तेव्हा सुरुवात झाली. आणि नंतर मुंबई ऑडिशनला गेलो. तिथून झी मराठीला मराठी पाऊल पडते कार्यक्रम केला. तर तिथून मग सुरुवात म्हणजे ETV मराठी, झी मराठी, कलर्स मराठीला एकदम कडक म्हणून कार्यक्रम केला. नंतर झी युवाला एक कार्यक्रम केला. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेर झी तेलुगूवर कार्यक्रम केला, झी आंध्राला कार्यक्रम केला. त्यांचं शूटिंग कुठे व्हायचं? तिथे ते हैदराबादला झालं होतं, एक केरळला झालं होतं. तिकडे जाऊन केरळला झालं. कुठच्या कला तुम्ही दाखवल्या तिथे मी बाहेर जाऊन महाराष्ट्राचं नेतृत्व केलं होतं. तिथे मी मातीचा गणपती बनवला होता. तिकडे महाराष्ट्राचा आपला कोकणातला आराध्य आपल्या गणपती बाप्पाचं मी चित्र काढलं होतं तिथे. आणि तिथून सुरुवात झाली. अच्छा, कोणत्या सगळ्या चॅनलला? म्हणजे मला वाटतं ETV, झी मराठी, कलर्स मराठी, स्टार प्रवाहावर आणि असे वेगवेगळे कार्यक्रम करून आले. तिथे एखादा लक्षात राहिलेला अनुभव लक्षात राहणार, त्याच्यात लक्षात राहणार म्हणजे झी मराठीचाच माझा अनुभव होता. कारण गणपती बाप्पाची सुरुवातच केली होती मी. आणि तिथे मी 4 एपिसोड केले होते झी मराठीला. पहिल्या एपिसोडला मी मधुबनी पेंटिंग केली होती. दुसऱ्या राऊंडला मी गणपती बाप्पाची मूर्ती बनवून म्हणजे चित्र काढलं होतं. ते आता प्रत्यक्षात गणपती बाप्पाला तयार करायचं होतं, असं तो मला एक टार्गेट दिला होता. म्हणून मी बनवायचा होता. आता गणपती तयार झाले. तिसऱ्या एपिसोड मध्ये मला गणपती बाप्पाला नैवेद्य तयार करायचा होता. म्हणून मी गणपती बाप्पाला स्टोव पेटवून
उकडीचे मोदक बनवले होते. म्हणजे या कंडिशनला. येस. आणि तुम्ही जे कंडिशन बघितली ते मला तर हात तुमचं मला वाटतं हा पाय जयपूर. हा पाय कृत्रिमच आहे आणि याच पायाने सगळे आज त्यांची कला आहे. Yes. आणि तुम्ही जयपूर टोपी पेटवून हा ते स्टोव बी पेटवला होता आणि चालू असताना अचानक स्टोवचा भडका उडवला होता आणि पण माझ्या पायाला ते चटका लागला होता. पण ऑन दी स्पॉट ते लक्षात आलं नाही. पण कसं गणपती बाप्पाने ते माझ्याकडनं करून घेतलं होतं. आणि चौथ्या वेळेला जेव्हा क्वार्टर फायनलचा राऊंड आला होता सेमी फायनलचा, तेव्हा मला गणपती बाप्पाला नैवेद्य झाला. आता गणपती बाप्पाला मला मकरात बसवायचं होतं, असा मला एक टार्गेट दिला होता. अच्छा. तो दिला असताना मी मकर बनवत असताना मकर तो पूर्ण एसी होता ना स्टुडिओ, तर एसी मकर तो पूर्ण हे झाला होता. म्हणजे राऊंड तो म्हणजे पूर्ण फेल गेला होता माझा. आणि त्या राऊंडला सेमीफायनलला मी बाहेर गेलो होतो. आणि मग मी रत्नागिरीला आले असताना झी मराठीचा मला परत मेल आला की आईला फोन आला की तुमच्या कलाकाराला महाराष्ट्रभरातून भरपूर समोर प्रतिसाद भेटतोय, तर तुम्ही काय पण करून त्याला फायनलसाठी काय पण तरी करा. म्हणून महाराष्ट्रभरातून देशभरातून झी मराठीला मेल केले, मेसेज केले की काय पण करा, पण या कलाकाराला फायनलला आम्हाला बघायचं. म्हणून मला एक वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून फायनलला एंट्री भेटली. आणि फायनलला मी 5 किलोचा एवढा गणपती बनवला तिथे. आणि तिथे मी उपविजेता म्हणून तयार घोषित झालो. उपविजेत्यासाठी पण आपण टाळूया. अर्थात हे जुनं आहे सगळं, पण आज तिथनं त्यांची मोठी सुरुवात झाली खऱ्या अर्थानं. आणि तिथून तुम्हाला खूप म्हणजे मी असे बरेच म्हणजे अस्थिव्यंग किंवा हे बघितलंय, तुम्ही बघितले असाल किंवा लोकांनी बघितलं असेल, पण अशा प्रकारच्या ह्या कला असणं हे मला वाटतं तिथे तुम्हाला त्यामुळे जास्त प्रतिसाद मिळाला असेल की एवढं सगळं असून सुद्धा माणूस आज हा काय करतो. नाही तर तिथे पण सुद्धा कॉम्पिटिशन भरपूर असायची की ते अशा कॉम्पिटिशनला असं सर्वच कसे कलाकार असायचे, प्रत्येकाला वाटणंच की आपण जिंकावं. म्हणून त्या कॉम्पिटिशन मध्ये प्रत्येक जण जेव्हा मी माझ्या राऊंडला जायचं असं, तर प्रत्येक जण एकमेकाला काहीतरी बोलायचं असायचं की हा कसा करेल काय करेल. म्हणजे ते एकमेकाची स्पर्धा म्हणून असायची. ती एक्साइटमेंट वाढायची की मी असं असून सुद्धा या लोकांना टप देतोय, याचा आनंद असायचा. हे तुमचं काय म्हणतात ते खऱ्या अर्थानं प्रेरणादायी आहे तुमचं. आणि ते मोदकाच्या वेळेला पण मी जेव्हा मी शाळेतच असो, तर आईला मला सांगत होतो, आईला फोन आला होता की तुमच्या मुलाला उकडीचे मोदक बनवायचे. तेव्हा आईला वाटवतं की कसा करेल. आईने मग मला जेव्हा मी घरी आलो तर आईने मला सांगितलं की धीरज असा असा आलाय, तुला या राऊंडला उकडीचे मोदक बनवायचे होते. आईने मला मग आपले चपातीचे ते पीठ असतं ना, त्याच्यानं मला ते मोदक बनवायला शिकवले. आणि ते मला मी स्टेजवर बनवून ते उकडीचे म्हणून सादर केले. ते सगळ्या आई बाबांसाठी पण आपण एकदा टाळ्या वाजूया. शेवटी पण आहेत, शेवटी त्यांचा सपोर्ट आणि बाकी सगळ्याच गोष्टी मदत आहेत. मी ऐकलंय की तुम्ही नोकरीसाठी पण काही प्रयत्न केले होते किंवा काही ज्या तुमच्या कला आहेत किंवा म्हणजे जेणेकरून तुमचा चरितार्थ चालेल किंवा असं तुम्हाला स्वाभिमानानं जगता येईल याच्यासाठी, त्याच्याबद्दल काही प्रयत्न केले होते? मी नोकरीसाठी म्हणजे आता अनेक मोठमोठ्या व्यक्तींकडे अर्ज केला होता किंवा सांगितलं सुद्धा होतं की सर मी मला नोकरीची नितांत गरज आहे. माझ्या वडील सुतारकाम करतात, आई घरीच असते आणि आम्ही 25 वर्ष भाड्याच्या घरामध्ये राहतो. आणि असं असताना मला वडिलांनी मला इथपर्यंत आणलं, मेहनत करून कष्ट करून. आता मला त्यांना सुखी आनंदी ठेवायचं या उद्देशाने मी नोकरीसाठी खूप प्रयत्न केले. पण गव्हर्नमेंट नोकरीसाठी सुद्धा फॉर्म भरले होते, पण ते काही जमतच नव्हतं. म्हणून खूप प्रयत्न केले पण ते नाही जमलं. अच्छा. त्यामुळे मी परत हे गेलो. आणि तुम्ही सध्या काय करता? म्हणजे आता मी ऐकलं की तुम्ही आता तुमचं युट्यूब चॅनल मी बघितलंय, मला वाटतं 45-50 हजार तुमचे फॉलोअर्स आहेत आता. माझे रोज मी वेगवेगळे व्हिडिओ बघत असतो. तर सध्या तुमचं काय? मी नंतर विचार केला नोकरी तर आपल्याला नाहीच आहे ना, म्हणून आपल्याकडे जी कला आहे तर ती कला इतरांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि इतरांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम ते सोशल मीडिया. सोशल मीडियाच्या माध्यमातून मी स्वतःचा युट्यूब चॅनल तयार केला. सुरुवातीला 6 महिने तरी ते डाऊन चालला होता, पण मी मेहनत करणं कष्ट करणं सोडलं नव्हतं. आणि अचानक तो चॅनल ग्राफ भेटला आणि युट्यूबला आता माझे 2.5 लाख फॉलोअर्स होत आले, सबस्क्रायबर होत आले. आणि इंस्टाग्रामला सुद्धा माझे 2.5 लाख फॉलोअर्स आहेत. युट्यूबला फेसबुकला माझे 50,000 फॉलोअर्स आहेत. असं करत असताना मी आज माझी कला इथपर्यंत पोहोचवत असतो. आणि माझी आता कला बांगलादेश, पाकिस्तान किंवा आउट ऑफ इंडिया सुद्धा माझी कला पोहोचलेली आहे. तुमच्या कलेचा गौरव बाकीच्या देशातून सुद्धा होतोय. तुमचा सध्या दिनक्रम कसा असतो आता?
सध्याचा दिनक्रम म्हणजे सुरुवातीला म्हणजे रोज व्हिडिओ किंवा असं काही? हा. मी तुमचं असं बघितलं की आज कोणाचा सेलिब्रिटीचा वाढदिवस असला की तुमचा एक व्हिडिओ असतो की त्याचं तुम्ही स्केच बीच करता असं. Yes. तर असं काही डोक्यात ठेवून रोज नाही, मी करताय? एका महिन्याचं पूर्ण कॅलेंडर तयार करतो. अच्छा, पुढच्या हा, महिन्याचं पुढच्या महिन्याचं की या महिन्यामध्ये कोणाकोणाचे मोठमोठ्या व्यक्तींचे बर्थडे आहे, वाढदिवस आहेत किंवा श्रद्धांजली किंवा असं काही असेल ना तर मी ते तयार करून ठेवतो आणि त्या वेळेला मी त्या दिवशी पोस्ट करत त्यांचं असतो. स्केच काढून Yes, म्हणजे ती टाकलं की ती व्यक्तीपर्यंत ती पोहोचते माझी असं. बरोबर. पण तुम्हाला या तुमच्या कलेतनं सोशल मीडियातनं तुम्हाला एक अशा मोठ्या मोठ्या लोकांकडनं पण कधी प्रतिसाद मिळालाय याबद्दल? नाही, पण मी माझी कलापर्यंत पोहोचत असतो. लोकांकडनं चित्राचे ऑर्डर येत असतात. अच्छा, Drawing. चित्राची ऑर्डर हा. मग ते बनवून तुम्ही बनवून मी त्यांना पाठवतो, त्यांच्यापर्यंत कोलॅबरेशन करतो मी आता. असं चालू असतं माझं. म्हणजे कोणी ऑर्डर दिली की तुम्ही जे आवश्यक असेल तसं बनवून त्यांचं चित्र पाठवता? बनवून मी त्यांना कुरिअर करतो. अच्छा, वा वा. येस. हे पण मोठं कला आहे. मला एक सध्या म्हणायचं की तुमची शारीरिक स्थिती अशी असताना आज मगाशी जसा मी उल्लेख केला की सगळे जगात आपल्याला धडधाकट सगळे दिसतात, पण त्यांच्यामध्ये लोकांना एवढे प्रॉब्लेम आहेत आणि तुम्हाला असं मला वाटतं की असं तुम्हाला अभिमान वाटत असेल की अरे हे एवढे सगळे धडधाकट असून हे नैराश्यामध्ये आहेत, मी माझी ऊर्जा टिकवून मी जगाशी झगडतोय, आयुष्याशी झगडतोय. तर अशा नैराश्यवादी लोकांना तुम्ही काय सांगाल तुमच्या ऊर्जेतून? मी एवढंच सांगेन की आपल्याला ते देवाने दिलेलं ना त्याच्यात आनंद म्हणा. संकट येत राहतात, येत जात असतात. तुम्ही जर आता खचलात तर पुढे तुमच्या कुटुंब सुद्धा खचू शकतं. त्यामुळे तुम्ही आनंदी राहा, तुमचं कुटुंब आनंदी राहील. देवाने जे पदरात दिलेलं आहे त्याच्यात सुखी राहा आणि यश तुमचा नक्की तुम्हाला मिळेल. या सगळ्यांसाठी सर्व आहे हा. Yes. की सगळे धडधाकट असणाऱ्या लोकांसाठी जे नैराश्यामध्ये असतात आणि ज्यांना काही करू नये असं वाटायला लागतं, अशी पण कंडिशन आहे. त्याच्यात तुमची ही ऊर्जा सगळ्यांनाच ऊर्जा देऊन जाईल खऱ्या अर्थानं. तुमच्या आयुष्यामध्ये एखादा लक्षात राहिलेला अनुभव, चांगला वाईट असा एखादा सांगता येईल? वाईट अनुभव म्हणजे तो एकच. वाईट तर खूपच आले असतील असं वाईट मला भरपूर वाटतं. आले. पण एखादं ज्यांनी तुमच्या मनावर परिणाम केला एखादा किंवा ज्यातून तुमची जिद्द एखादी वाढली असेल, असा काही अशा अर्थानं वाईट चालेल आणि एखादा आलेला चांगला सुखद अनुभव असा एखादा आवडेल? वाईट अनुभव मध्ये मी आमचे रेंटवर आम्ही राहतो ना, एका चाल होते तिथेच राहत होतो आणि आजीचं घर मध्ये लांब असायचं इथून तर एक साधारण अर्धा किलोमीटर. म्हणजे जास्त 500 आसपास कमी होतं. तुम्ही असं चालत असता, एका पायावर चालत असताना तर वाडीतल्या मुलांनी मला चिडवलं होतं की तो बेडकासारखा उड्या मारत चाललाय किंवा तो काट्या मारायचे, दगडी मारायचे. तर तुम्ही लक्ष द्यायचं नाही. मी फक्त एवढंच विचार करायचो, देवाने आपल्याला दिलेलं ना, आपण फक्त त्यांना बोलून नाही दाखवायचं, त्यांना आपल्या कलेतून करून दाखवायचं. नक्की त्यांना पुढे ते समजेल. त्यांना पश्चात मी कधी दुसऱ्याचं वाईट सुचत नाही. जे बघतायत ना त्यांनी बघू देत, हसू देत, काही करू देत. फक्त त्यांना स्माइल द्यायची आणि पुढे जायचं. हाच एक आनंद चेहऱ्यावर ठेवायचा आणि मी पुढे जात असतो. एखादा चांगला आलेला सुखद अनुभव? सुखद अनुभव म्हणजे मी जन्माला आलो हेच आई वडिलांच्या पोटी आज जन्माला आलो असं असून आई वडिलांनी मला इथपर्यंत घडवलं, हाच सर्वात माझा सुखद अनुभव आहे. नक्कीच. एखादी गोष्ट करायची आहे आपल्याला असं काही तुमच्या डोक्यात आहे? एखादी माझं एकच स्वप्न आहे. इतके वर्ष आम्ही 25 वर्ष भाड्याच्या घरामध्ये राहतोय. माझं स्वप्न आहे आई वडिलांसाठी स्वतःचं हक्काचं घर मिळवून देणं. आज त्यांनी जी कष्ट करून मला इथपर्यंत पोहोचवलं, त्यांना आता आराम करण्याची वेळ त्यांची आहे आणि कष्ट करण्याची वेळ आमची आहे. असं करायचं. आणि तुमचं अजून एक मी स्वप्नाचं ऐकलं की स्टुडिओचं असं तुमच्या ज्या सगळ्या कला आहेत त्याच्याबद्दल पण थोडं सांगा, म्हणजे आपल्याला असं आवाहन पण करता येईल. माझं एक स्वप्न आहे की स्वतःचा एक स्टुडिओ असायचा, स्टुडिओ करायचा. कारण का आपण घरामध्ये शूट करत असताना घरातली रहदार जी असते वावरात अडचण येत असतात. काही मी जर शूटिंग करत असेल तर इतरांना पुन्हा त्रास होत असतो की कसं आतमध्ये हे करायचं. त्यामुळे माझं स्वप्न आहे की एक स्वतःचा स्टुडिओ असेल, तिथे मी दिवस रात्र मेहनत करीन, कष्ट करीन, कोणाची शांतता आहे फक्त शांततात काम करीन आणि मग यश मिळवेन. असं एक स्वतःचा स्टुडिओ. तुम्हाला सगळ्या कला म्हणजे कोणाला स्केच हवं असलं तर कोणी आलं तर तुम्ही तिथे बनवून देऊ शकता, म्हणजे प्रत्यक्ष तिथे बसून तुम्हाला ह्या कला सगळ्या करता येतील. बरोबर. आणि जेणेकरून माझा एक ते म्हणतात ना आपल्या म्हणजे पैशाची आपल्या
चणचण वाटणार, एक स्वतःच्या मेहनतीने आपण स्वाभिमानाने जगता येईल. स्वयंपूर्ण Yes. होऊ शकता असं. स्टुडिओ सारखं जर काही झालं तर. आणि अजून काही स्वप्न असं काही? स्वप्न म्हणजे आता एक स्वप्न म्हणजे आहे एक म्हणजे एक चांगली लाईफ पार्टनर आपल्या आयुष्यामध्ये असावी, बरोबर. जी जीवनसाथी. म्हणजे मी बाहेर बाहेर कार्यक्रमासाठी जातो, आई वडील आपल्या सोबत असतातच, पण एक लाईफ पार्टनर असेल तर आपल्याला आपण आपल्या मनातलं तिच्याशी व्यक्त करू शकतो. एक जीवनसाथी जी आपल्याला सपोर्ट करेल, जसे आई वडील आपल्याला सपोर्ट करतात तशी एक जीवनसाथी आपल्या आयुष्यात असेल तर आपण एक आनंदी जीवन जगू शकतो. आणखी त्याच्यासाठी आपण सगळ्यांनीच नक्की सदिच्छा व्यक्त करूया की तुमच्या मनातली इच्छा पूर्ण हो आणि तुम्हाला एक जोडीदार चांगलं मिळव आणि तुमचं स्टुडिओ किंवा तुमचं जे स्वप्न आहे स्टुडिओचं ते सुद्धा लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी मी आशा व्यक्त करतो. आपण एक तुम्ही आणि शो साठी वगैरे कुठपर्यंत गेलेला आहात कसं? मी केरळ पासून जाऊन आलो, केरळ, चेन्नईला जाऊन आलो, ओडिसाला जाऊन आलोय. पण मग गाणी किंवा अशासाठी नाही, ऑर्केस्ट्रामध्ये पण जातो, सिंगिंग साठी जाऊन आलोय, क्ले साठी जाऊन आलो, पेंटिंग साठी जाऊन आलोय, मोठमोठ्या शो जाऊन आलोय. वा वा वा. एक आपण छोटीशी गाण्याची झलक काही? हो चालेल. तुमच्या आवडीचं कुठचंही ट्रॅक लावता? हो, मी ट्रॅक काढतो, तुम्ही त्याला लावून द्या. हो. मोबाईल लागेल का? काय मोबाईल लागेल का याला, माईकला? असं धरतो चालेल, एकच मिनिट ट्रॅक काढतो. त्या म्हणते आधी चहा द्यायचा होता. कोणतं गाणं? कुठचंही आवडीचं. आकाशी झेपेकडे पात्र. हो. माईक घेऊ का इथं? हो, तू देतो जवळ. My old video is blowing up. Old is clearly gold. Tag it to earn more. All you need to do is head to content on YouTube Studio. Open an old video. Tap it to tag your featured products. Search it, get tagged, and start earning extra. इकडे मला बघायचं होतं मला. ओके. आकाशी झेप रे पाखरा, आकाशी झेप रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. भगवती वैभव माया, हरसाया मिळते खाया, तुझ भगवती वैभव माया, हरसाया मिळते खाया, सुख लोक झाली काया, हा कुठवर वेळा दिवशी आसरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. घर कसले तर काया, विष समान मोती तारा, घर कसले तर कारा, विष समान मोती चारा, मोहाचे बंधन द्वारा, तुझा आडवितो हा कैसा कुंभरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी
सोन्याचा पिंजरा. तुझे पंख दिले देवाने करविहार सामर्थ्याने. तुझे पंख दिले देवाने करविहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरविराने, दरी डोंगर हिरविराने. जा ओलांडुनिया सरिता सागरा. सोरी सोन्याचा पिंजरा, सोरी सोन्याचा पिंजरा. कष्टाविना फळ ना मिळते, तुझ करते परिणामते. कष्टाविना फळ ना मिळते, तुझ करते परिणामते. हृदयात व्यथाही जळते, का जीव बिचारा होई बावरा. सोरी सोन्याचा पिंजरा, सोरी सोन्याचा पिंजरा. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. घर प्रसन्नतेने नटले, घर प्रसन्नतेने नटले. हा योग जीवनी आला साजिरा. सोरी सोन्याचा पिंजरा, सोरी सोन्याचा पिंजरा. आकाशी झोपले रे पाखरा, आकाशी झोपले रे पाखरा. सोरी सोन्याचा पिंजरा, सोरी सोन्याचा पिंजरा. वा वा, जबरदस्त. आपण श्रोत्यांपैकी कोणाला विचारायचं असेल विचारूया, नंतर मग आपण एक ड्रॉइंगचं हे घेऊया. श्रोत्यांपैकी कोणाला काही विचारायचं असलं तर संधी आहे त्या विषयात. कलांसाठी वेगवेगळं शिक्षण घेतलं का कुठे असं? नाही, मी कलेसाठी असं घेतलं नाही. जो आपल्याला जे मी प्रयत्न करत राहिलो की प्रत्येक जण कसा पद्धतीने काढतो, की आता तुम्ही विद्यार्थीच्या हाताने काढत असाल तर मी त्याच्याकडे बघत राहायचो की ती कशी रेख हाताने ओढता येते. मी तसं मी प्रयत्न पायाने करत असायचं की आपल्याला ही कला आली पाहिजे. मी नंतर मग लोक मला सांगायची तर की तू चित्रकलेची परीक्षा देईल, पण मी नाही. विचार कर, आपली परिस्थिती जर आपल्या हे करत नसेल तर आपण जर प्रयत्न केले तर आपण ते यश गाठवू शकतो. म्हणून मी स्वतःच आत्मसात करत गेलो कला, आणि ती मी आज प्रत्येक कला आत्मसात करत गेलो. म्हणजे सगळ्या कलांमध्ये कुठचंही आपण स्वतः बघून किंवा लोकांचा अनुभवूनच हे केलेलं आहे. हे पण तेवढं आहे, कुठचंही शिक्षण न घेता. पहिल्यांदा कॉन्फिडन्स कधी आला की आपण असं करू शकतो किंवा काय असं? पहिली स्पर्धा होती किंवा शाळेमध्ये कॉन्फिडन्स असं मी प्रत्येकाकडे बघायचो ना की आपण हे करू शकतो. जर ते हाताने काढू शकत असेल तर आपल्याला देवाने दोन पाय दिलेले आहेत ना, तर आपण पायाने सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. आणि मी सुरुवात करत गेलो तिथून. आपण काढू
येस मी तो नंतर आत्मविश्वास असा कधी नंतर मी वेगवेगळ्या चित्रकलेमध्ये भाग घेत गेलो आणि आणि असं एक होतं एक माझी मैत्रिणी आपल्या रत्नागिरी बहर मध्ये चालू असायचा हो. ती एक अशी कॉम्पिटिशन होती की फॅशनची एक एक फॅशनची एक कॉम्पिटिशन असायची ती मला Fashion show. मैत्रिणी सांगायची हं. की धीरज तू सगळ्या कला आत्मसात केल्यात ना एक राहिली आहे त्याच्यात मागे पडू नकोस आणि मी त्याच्यात सुद्धा उतरलो आणि त्याच्यात सुद्धा मी बहर मध्ये सेकंड आलो वा. फॅशन मध्ये. पुढच्या याच्यात आपण कमी नाही म्हणायचं. पण सगळ्या कला बघून हे करणं आत्मसात करणं Yes. हे पण खूप कारण मी सगळ्या गोष्टी बघितल्यात तुमच्या हे कला प्रश्नच नाही त्याच्याबद्दल. कोणाला अजून काही नसलं तर आपण एक ते डेमो दाखवणार आहेत एक त्यांच्या कलेचा तो पण बघूया. तुम्हाला खाली बसायला लागेल की काय इथे का मी खाली बसलो मी याच्यावर बसताना खाली चित्र काढतो. हा कसं आहे तुम्हाला कसं हो का बाबा म्हणजे लोकांना पण दिसेल ना खाली हो हो शूटिंग याच तू वरती बसून खाली बस कसं आहे तुम्हाला जसं म्हणजे याचं पडेल ना तो बघ खाली बसतो नाही पाय नको वाढव. एक खुर्ची खाली घेऊ का नाही मी याच्यावर बसतो खाली. हा ह्याच्यावर बसून हा चौक चल बस हात जरा बस ह्याच्यावर बसताय हा मी याच्यावर बसतो. कोण काढणार फोटो म्हणजे इकडून काढणार. हं.
या बात आहे. त्यामध्ये गणपतीचा एक फोटो काढा. आपण कला यांची बघितली आता लाईव्ह. आणि काय म्हणतात ते, आयुष्यात आता मी पण म्हणतो की मला कधी जर निराशा वाटली ना तर तुम्हाला आठवेल, इतकं हे आहे. एक घ्यायचा गणपतीचा फोटो काढ. हा त्यांना पण दाखवा. कोण हा त्यांचं तू काढला म्हणते. करतो की आपण दिव्याचा छोटा सत्कार करूया. यस या म्हणते. यस म्हणते या म्हणते. मम्मी फोटो फोटो काढ. एक छान नाही रे पटकन. मी घरीच करतो. त्या मोबाईलला काढ. त्या मोबाईलला काढ. एक फोटो काढ ना. एक मिनिट ना. ए आण ना झाड पण आण. हे पण असं मग घेतो मी तुमचा फोटो आहे. येस. इथे गोळप पट्टा आहे बेंचवर. सर शाळेत. हो थँक्यू. एक मिनिट बसा. त्याचबरोबर याचं जे काही आतापर्यंतच कर्तृत्व आहे त्याच्यामध्ये सगळ्या आईबाबांचा सगळ्यात मोठा वाटा आहे आणि त्यांनी खूप काही सोसलेलं आहे, सगळं सहन केलेलं आहे. मी आई बाबांना पण विनंती करतो की त्यांनी पण व्यासपीठावर यावं आणि आबा चिपळूणकर इथे आलेले आहेत तर त्यांनी त्यांचा एक छोटा सत्कार करावा आई बाबांचा. आपण कंबाईन करायचं. मोबाईल दिस. हा दोघांनी मोबाईल दिस फोटो काढावा. काय हो त्यांना पण या. तुम्ही दोघांनी दोन बाजूने हे करा. दोघांनी तेव्हा तुम्ही एका बाजूला का या. दिलं ते. तुम्ही दोन बाजूनी पाठी त्यांचं हे करा असं. इकडं? आई तुम्ही या बाजूला या. हा असं दोघांचे हे करा. चित्र पण दोघांनी असं दोघांनीच घ्या. बस हे देऊया आपण हे करून. सगळ्यांना एक विनंती आहे की आपण एक ग्रुप फोटो काढूया. यानंतर हा कार्यक्रम संपेल. पुढच्या महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी पुन्हा एकदा आपण एक भेटू वेगळ्या व्यक्तीबरोबर. सगळ्यांना विनंती आहे फक्त एकदा फोटोसाठी या. तुम्ही बसायचं पुढे.